पल्लवी बोललेले आणि आधीचे वक्ते आचार्य भूपेश गाडगेजी, बालकनाथजी आणि आमंत्रित सर्व शाळेतील शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने हा भाषण करायचा वेळ नाही आहे, परंतु हा विषय देखील तुम्हापर्यंत पोहोचावा, कारण नवीन शैक्षणिक पद्धतीमध्ये भारतीय ज्ञान परंपरेचा आपल्या अभ्यासामध्ये अंतर्भूत करून मुलांना त्याचं शिक्षण देणे हे तेवढंच महत्त्वाचं झालं आहे. आपण दररोज पाहतो की संध्याकाळ झाली की आई देवापुढे दिवा लावते, तुळशीला उदबत्ती ओवाळते आणि मग कुठेतरी लक्षात येतं की याच्यामागे काहीतरी वेगळं कारण असावं का. ज्यावेळेला करोना आला त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं की आपण प्रत्येकजण घरात येताना हातपाय धुवून येत होतो, कारण कुठेही इन्फेक्शन घरात येऊ नये. आल्याबरोबर बाहेरचे कपडे बाहेर ठेवत होतो. मग हे भारतीय परंपरेत आधी होतं का याचा विचार व्हायला लागला आणि मग लक्षात आलं की कुठेतरी भारतीय परंपरा हा एक वेगळा विषय आहे आणि त्याचा अंतर्भूत प्रकार हा शैक्षणिक पद्धतीमध्ये व्हावा, या अनुषंगाने कामांची सुरुवात होती. आज ज्यावेळेला मी शाळेचे हे प्रकल्प पाहत आलो येताना कौतुक वाटलं की कदाचित मी विद्यार्थी असताना एवढं मोठं आयोजन हे कुठेही होत नव्हतं. एवढं मोठं आयोजन पहिल्यांदा वर्धेमध्ये घडलं आणि आज वर्ल्ड रेकॉर्डपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. हे फार मोठं योगदान आहे. खरं तर सर्वांनी इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्या शिक्षक वृंदांनी, बोधिले आणि सर्वांसाठी खूप जोरदार एकदा टाळ्या वाजवाव्या अशी मी त्यांना विनंती करतो, कारण हे कुठेही होत नाही. आणि हे सगळं घडत असताना ही जी भूमी आहे सेवाग्राम आणि पवनारची, वर्धेची, ही फार महत्त्वाची आहे. 1935 साली इथे महात्मा गांधी आले, विनोबाजी आले आणि या कामांची सुरुवात 1935ला नई तालीम कॉन्सेप्टनी शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये कुठेतरी आपल्या या भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यास व्हावा या अनुषंगाने कामांची सुरुवात झाली. त्याच्या आधी गुरुकुल परंपरा भारतामध्ये होती जेव्हा हे काम होत होतं. मग या कामांमध्ये आपण काहीतरी वेगळं करू शकतो का या अनुषंगाने माझ्या देखील आयुष्यामध्ये कामाची सुरुवात या सेवाग्राम पवनारमधून झाली. मी लोहारांसोबत काम करायला लागलो आणि पहिल्यांदा मी इथे आल्यानंतर मला एकाने सांगितलं की लोहार हा लोखंडाला भट्टीमध्ये गरम करतो आणि तिथून त्या लोखंडाची किंमत वाढते. त्या लोखंडापासून अवजार बनवलं जातं, कुठेतरी एखादा विळा बनतो, कुठेतरी एखादं फावडं बनतं आणि मग तिथून त्या गावापर्यंत त्या अवजारांची निर्मिती व्हायला लागते. मग ज्यावेळेला या अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेला लक्षात आलं की भारतीय ज्ञान परंपरेमध्ये सामवेद, ऋग्वेद, उपनिषद अशा या सर्व ज्ञान परंपरेमध्ये कुठेतरी नोंदी केल्या गेलेल्या आहेत. आणि लक्षात आलं की गावांमध्ये ज्या वेळेला हे कामं व्हायची त्यावेळेला त्या गावामध्ये एखादा जर प्राणी मरण पावला तर त्याला गावाच्या बाहेर फेकल्या जायचं. एखादी म्हैस मेली, एखादी गाय मेली तर तिला गावाच्या बाहेर टाकलं जायचं. पशुपक्षी तिला खायचे आणि ज्या वेळेला हाडं उरायची त्या हाडांना हा जो लोहार असतो, प्रत्येक गावामध्ये एक लोहार राहतो, तो लोहार त्यांना ती हाडं जमा करून आणतो आणि त्या त्या हाडांचं पावडर बनवतो. त्याच्यामध्ये चुन्याची भट्टी टाकतो, त्याच्यामध्ये कोळशाची पावडर टाकतो आणि एक सुंदर अशी पावडरची मिश्रण तयार करतो आणि त्या ज्याला लोखंडाला भट्टीमध्ये आपण गरम करतो त्याच्यावरती पावडर टाकली की त्या लोखंडामध्ये मजबूती येण्याची प्रक्रिया सुरू होते, असे एका श्लोकामध्ये लिहिलेलं. मग इथून त्या कामांची सुरुवात आमच्या संस्थेमध्ये व्हायला लागली आणि लक्षात आलं की एक मोठा प्रकल्प उभा होऊ शकतो आणि आज भारतामधल्या सगळ्या लोहारांना एकत्र करून भारतीय ज्ञान परंपरेचा वापर करून आपण काही वेगळं करू शकतो का या अनुषंगाने कामाची सुरुवात झाली. आता तुम्हाला नवल वाटत असेल की आपण जर इंग्लंडला गेलो, ब्रिटिश म्युझियममध्ये गेलो तर तिथे जगामध्ये असणारी सगळ्यात मजबूत अशी तलवार आहे ज्याला डमास्कस स्वॉर्ड म्हणतात. ती डमास्कस तलवार भारतामधल्या एका तामिळनाडूमधल्या छोट्याशा गावामध्ये असणाऱ्या लोहारांनी बनवली. आणि केव्हा बनवली? 1600 साली. 1600 साली ज्या वेळेला त्यांनी ती तलवार बनवली ती इतकी मजबूत होती की कितीही कठीण असलेलं सामान असेल त्याचे 2 तुकडे एका झटक्यामध्ये करणारी ती तलवार.
ती तलवार नंतर ब्रिटिशांनी आपल्या इथून नेली आणि त्यांच्या म्युझियममध्ये ठेवलेली आहे. 2006 साली पहिल्यांदा त्या तलवारीला समजून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि लोकांच्या लक्षात आलं की 2006 साली ज्या वेळेला त्याला मायक्रोस्कोप साली पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की त्याच्यामध्ये कार्बन नॅनो ट्यूब्स आहेत. आणि या कार्बन नॅनो ट्यूब्स आल्या कशा? कारण नॅनो टेक्नॉलॉजीचं उद्घाटन किंवा नॅनो टेक्नॉलॉजीची माहिती 1962 साली जगामध्ये यायला लागली. ज्यावेळेला रिचर्ड फेमन नावाचा सायंटिस्ट सांगायला लागला की एक ॲटम इकडनं घ्यावा, एक ॲटम इकडनं घ्यावा, आपण नवीन मटेरियल बनवू शकतो ज्याला नॅनो टेक्नॉलॉजी बनवतो. आणि मग इथून लक्षात आलं की 1600 साली गावामध्ये काम करणारा, तामिळनाडूच्या एका छोट्याशा गावामध्ये काम करणारा लोहार ज्यावेळेला वेगळं काम करतो आणि नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये एक वेगळं आंदोलन उभारतो, एवढं भारताचं काम असताना देखील आपल्याला माहीत नसणं हे आपल्या भारताचं दुर्भाग्य आहे. त्यामुळे आज जे बोधिलेंनी इथे केलेलं आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे की हे ज्ञान परंपरा लोकांना, मुलांना, त्या वयोगटातील पालकांना आणि शाळेतील शिक्षकांना माहीत होऊन ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं अतिशय मोठं काम करणे हे फार आवश्यक आहे. कारण त्याच्याशिवाय ही ज्ञान लोकांपर्यंत पोहोचणार नाही. आणि त्यामुळे या दृष्टिकोनातून जर आपण कामांची परंपरा केली, मी आत्ताच येताना आपल्या या पूर्ण कार्यक्रमाचे परीक्षक आमच्या गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापारचे तत्ववादी जी इथे आहेत त्यांच्याशी भेट झाली. माझं भाग्य आहे की गाय ज्या वेळेला आपल्याला आपल्या घरामध्ये बांधलेली असते तिची आपल्याला महत्त्व नसतं, पण त्याच गायीपासून निघणारं दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या 5 वस्तूंचा वापर करून गोविज्ञान अनुसंधान केंद्र एक वेगळ्या प्रकारचं काम देवलापारला उभं करण्यात. औषधं बनवली जातात. आपण आपल्या घरी कछुआच्या अगरबत्ती लावतो, ती केमिकलपासून बनलेली असते. या लोकांनी गोमूत्र आणि शेणापासून कछुआच्या अगरबत्ती बनवली, प्रत्येकाच्या घरापर्यंत घेऊन गेले. हे आपल्या ज्ञान परंपरेचं अतिशय सुंदर असं उदाहरण आहे. म्हणून आपण जेवढं काही याच्यामध्ये वेगळं वेगळे एक्सपेरिमेंट करू, मी जे काही एक्सपेरिमेंट्स येताना पाहिले कौतुकास्पद आहेत. आणि हे वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट करून आपण जर त्याला पुढे घेऊन जाऊ शकलो, लोकांपर्यंत पोहोचवू शकलो, तर आपल्या ज्ञान परंपरेचं दालन आपण जगापुढे उभं करू शकू एवढा मला विश्वास आहे. आमच्यासारखी एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी नागपूरला आहे, तुमच्यापैकी लोक आता शिकले, मुलं पुढे शिकल्यानंतर बऱ्याच लोकांना इंजिनियर होण्याची अपेक्षा असते, ते आमच्या महाविद्यालयामध्ये येतात. दरवर्षी वर्धेचे बरेच पोरं माझ्या महाविद्यालयामध्ये शिकायला येतात. तर तुम्ही लोकांनी तिथे येताना आणि तुम्ही बऱ्याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आणि शिक्षकांनी आमच्या कॉलेजमध्ये येऊन या भारतीय ज्ञान परंपरेचे असलेले विविध दालनं, या भारतीय ज्ञान परंपरेवर चालत असणारे विविध एक्सपेरिमेंट्स आणि त्यामध्ये जर तुम्ही अंतर्भाव केला, तुम्ही जर पार्टिसिपेट केलं, तर आपण एक वेगळं नवीन प्रकारचं भारतीय ज्ञान परंपरेचं जे ऊर्जा स्तोत्र आहे, एनर्जी आहे, त्याच्यामध्ये आपण सर्वजण कॉन्ट्रीब्यूट करू. अतिशय उत्कृष्ट असं या प्रकल्पाचं आयोजन एवढ्या मोठ्या प्रमाणात करणं हे फार कठीण असतं. ज्यांनी हे मोठं धनुष्य उचललेलं आहे, भूपेश गाडगेसारख्या लोकांनी याला मदत केलेली आहे. आणि अशीच ही मोठी परंपरा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जावी, प्रत्येक राज्यामध्ये जावी आणि एक वेगळं आंदोलन जर उभं झालं तर खऱ्या अर्थाने भारतीय ज्ञान परंपरेचं स्वरूप आपण लोकांपर्यंत पोहोचवू. याच्यामध्ये किती मोठा प्रकल्पात बदल झालेला आहे तुम्हाला सांगतो की आता आपण ज्यावेळेला सोनाराच्या दुकानात जातो त्यावेळेला आपण सांगतो की मला सोनं दे. तो सोनार आपल्याला सोन्याच्या कलरमध्ये असलेलं म्हणजे सोनेरी कलर असलेलं सोनं आपल्याला देतो. पण आता दिवस असे आले आहेत की तुम्ही सोनाराकडे गेले तर सोनार म्हणेल तुम्हाला पिवळं सोनं पाहिजे की लाल सोनं पाहिजे की जांभळं सोनं पाहिजे. आपल्याला प्रश्न पडेल की हे असं काही सोनं असू शकतं का? मित्रांनो, नॅनो टेक्नॉलॉजीने इतका बदल करून टाकला की आता आपल्याला पाहिजे त्या कलरचं सोनं बनवल्या जाऊ शकतं. आणि एवढी उत्क्रांती आपल्या भारतामध्ये झालेली आहे. आपण हे विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकल्पांमध्ये नवीन नवीन शोध लावलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही लोकांनी कुठेतरी स्वतःला जोडवावं, काहीतरी वेगळं करावं आणि आपल्या भारतीय ज्ञान परंपरेचे नवीन समृद्ध दालन
उभारावे एवढी अपेक्षा तुमच्याकडनं करतो. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन करतो. आणि बोधिले आणि घोगरे यांनी हा जो प्रकल्प उभारला असेच प्रकल्प त्यांनी मोठ्या प्रमाणात आयोजित करावे अशी अपेक्षा करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. करंट सिनारिओ जो आहे सगळ्या हायटेक लेवलच्या ज्या काही इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्याकडूनच बरेचदा आमच्यासारख्या ज्या काही सब ब्रँचेस छोट्या लेवलच्या इन्स्टिट्यूट्स गव्हर्नमेंट संस्था असो किंवा मग प्रायव्हेट लेवलच्या, तर या लोकांना थोडं जे प्रीमियम इन्स्टिट्यूशन जे आहेत त्यांच्याकडूनच आम्हाला सुरुवातीला गायडन्स अवश्य मिळणारच. तेव्हाच म्हणजे या विषयाला धरून भविष्यात होणाऱ्या सगळ्या इम्प्लिमेंटेशन ॲक्टिव्हिटीज आपण तुमच्या गायडन्समध्ये आपण करू शकतो. सदर या दोन्ही विषयावरती आज आपल्याला जे विशेषज्ञ आपल्याला खास इथे लाभलेत त्यांनी छान पद्धतीने आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. तर या दोन्ही विषयावरती यांनी जो काही प्रकाश टाकला आपल्याला छोट्याशा त्यांच्या मांडणीमधून बऱ्याच गोष्टी थोड्या कळल्या असतील, काही गोष्टी थोड्याशा वरून गेल्या असतील, पण जे काही सिरियसली शब्द तुम्ही थोडे 2-3 पॉईंट्स ऐकले असेल तर नक्कीच मला वाटतं की काही विद्यार्थ्यांनी त्याची दखल घेतली असेल, लिहून ठेवलं असेल किंवा कुठेतरी काही ते शब्द लक्षात असतील की त्यांना सामोरं जसं त्यांचा एक क्लास वर जाईल, जसे त्या पालकांची मुलं मोठे होतील किंवा ज्या शिक्षकांना या गोष्टी येणाऱ्या दिवसांमध्ये कळणार किंवा असं अपडेट आलं, या गोष्टी अशा पद्धतीने आता ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहेत. तर मला म्हणजे या गोष्टी आम्ही तेव्हा या अशा प्रकारच्या एका सेशनमध्ये सरांसारख्या फॅकल्टीजकडून आपण ऐकलं होतं, तर ते नक्कीच तुम्हाला रिकॉल होईल. तर मी आपल्या डाएटचे प्राचार्य डॉक्टर मंगेश घोगरे सर यांना विनंती करेन की आजच्या या दोन्ही सेशनवरती थोडासा त्यांनी 2 शब्द बोलावे. हो, समारोहासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक सन्माननीय पेशवे सर, सन्माननीय गाडगे सर, त्याचबरोबर सर्व मान्यवर, आजच्या या दुसऱ्या दिवसासाठी या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्वच सादरकर्ते विद्यार्थी, शिक्षक, बंधू भगिनी, त्याचबरोबर या उपक्रमासाठी विशेषतः भेट देण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरामधून या ठिकाणी उपस्थित होणारे सर्वच पालक आणि इतर सर्व सन्माननीय नागरिक, आपल्या सर्वांचं मी या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आत्ताच आपल्याला सन्माननीय पेशवे सर, गाडगे सर यांनी भारतीय ज्ञानपरंपरेच्या प्रगल्भ वारशाविषयी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. खरं तर अनेक लेखक, साहित्यिक, वेगवेगळे विचारवंत यांनी आपल्या साहित्यामध्ये, आपल्या समालोचनामध्ये अनेकदा असा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो की एक मराठीचं कुसुमाग्रज यांचं एक नाटक आहे, तुझे आहे तुझपाशी, तुझे आहे तुझपाशी तरी तू जागा चुकलाशी. आपल्याकडे बऱ्याच काही गोष्टी असतात, परंतु आपल्याला त्याची जाणीव नसते की माझ्याकडे ही शक्ती आहे, माझ्याकडे ज्ञान आहे. आपल्याला महाभारत रामायणामध्ये सुंदरकांड माहिती आहे की ज्यामध्ये हनुमानाला त्याच्या शक्तीचा विसर पडलेला असतो आणि अथांग असा सागर ओलांडून लंकेमध्ये जायचं असते. आणि ही किमया कुणाकडे आहे, ही शक्ती कुणाकडे आहे, आणि हे असं अशक्य वाटणारं कार्य कोण पूर्ण करू शकेल, तर तो फक्त हनुमान पूर्ण करू शकतो. हे जामवंत आणि इतर त्याच्या सर्व सहकाऱ्यांना माहिती असते. परंतु हनुमानाला स्वतःवरती विश्वास नसतो की माझ्यामध्ये ही शक्ती आहे आणि मी हा अथांग सागर पार करून पलीकडच्या तीरावरती जाऊ शकेल. सर्वच त्याचे सहकारी त्याला त्याच्या शक्तीची जाणीव करून देतात. हनुमानाला त्याच्या शक्तीची जाणीव होते आणि एकाच छलांग मारून हनुमान हा पलीकडच्या तीरावरती लंकेमध्ये प्रवेश करतो आणि मग तिथून पुढं काय होते आपल्या सर्वांना माहिती आहे. तशाच पद्धतीनं आपल्या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याचा विसर आपल्याला पडलेला आहे. याचीच माहिती सन्माननीय मान्यवर यांनी अतिशय समर्पकपणे या ठिकाणी आपल्याला मांडलेली आहे. खरं तर खूप साध्या साध्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्याला अंधश्रद्धा म्हणून किंवा ज्याला परंपरावादी दृष्टिकोन म्हणून आपण पाहतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मला आठवते की मी लहान होतो आणि अगदी ग्रामीण भागामध्ये आम्ही राहत होतो.
ग्रामीण भागामध्ये एक परंपरा आहे, आज सुद्धा त्याचं पालन केलं जाते, की एखाद्याची मयत झाली आणि त्या मयतीवरती गेल्यानंतर ज्या काही महिला मंडळी त्या ठिकाणी जायच्या, आमची आई जायची, शेजारच्या सर्व महिला जायच्या, त्या तिकडनं आल्यानंतर त्यांच्या हातातल्या सर्व बांगड्या फोडून टाकायच्या. म्हणजे आम्हाला समजायचं नाही की बाबा ह्या बांगड्या का फोडत आहेत, कारण हातातल्या सर्वच्या सर्व बांगड्या, माझ्या घराच्या समोर एक अंगण होतं आणि अंगणामध्ये एक दगड होता, त्या दगडावरती ते हात ठेवायचे आणि पूर्ण बांगड्या दगडाने फोडून टाकायचे आणि त्याचे तुकडे फक्त आम्ही बघायचो. या बांगड्यांचे तुकडे त्या ठिकाणी पडलेले आहेत. हे अनेक वर्ष असं चालू होतं, परंतु नेमक्या बांगड्या का फोडत आहेत याचं कारण मात्र आम्हाला माहिती नव्हतं, की बांगड्या का फोडते. माझी आई तिकडनं आल्यानंतर, म्हणजे ॲक्च्युली तर हे तर नुकसान आहे ना, आर्थिक तोटा आहे, आपण धुवून काढलं तर त्या चालू शकतात असं मला वाटायचं, पण असं का होते. खूप वर्ष मला याच्या संदर्भात काही माहिती नव्हतं. 2007 मध्ये मी MA ला असताना आमचे गायकी सर आम्हाला शिकवायला होते, इतिहास विषय शिकवायचे सर आम्हाला. खूप छान पद्धतीनं त्यांचा अभ्यास होता, मांडणी होती. आणि इतिहास विषय शिकवत असताना सरांनी आम्हाला याविषयी सांगितलं की अनेक परंपरा ज्या आहेत त्याच्या मागे ऐतिहासिक दृष्टिकोन आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, पण याचा आपण कधीही विचार करत नाही. त्यावेळेस सरांनी आम्हाला सांगितलं की काच ही अशी एक वस्तू आहे की ज्यावरती विषाणू असेल, जीवाणू असेल, हा दीर्घकाळपर्यंत वास्तव्य करतो आणि तो जिवंत राहतो. आणि ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्याच्या प्रेताजवळ गेल्यानंतर त्या महिला त्याला हात लावतात किंवा त्याच्या जवळ जातात. आणि व्यक्तीचा मृत्यू हा नेमका कशाने झालेला आहे हे आपल्याला माहिती नसतं. कदाचित एखादा दुर्धर आजार त्याला असेल आणि हा आजार आपल्याला सुद्धा होऊ शकतो. म्हणून त्या बांगड्यांवरती जे काही विषाणू असतील, जीवाणू असतील, त्या ठिकाणी जे वास्तव्य करून आहेत, तर हे जीवाणू त्या ठिकाणी आपल्या अंगावर आले नाही पाहिजे, आपल्याला त्यापासून इजा झाली नाही पाहिजे, म्हणून त्या बांगड्या त्या ठिकाणी फोडल्या जायच्या. मला हे कितीतरी वर्षानंतर समजलं की यामागे माझ्या आईची अंधश्रद्धा नव्हती, किंवा माझ्या गावामध्ये, माझ्या आजूबाजूला ज्या लोक, ज्या महिला ही परंपरा पाळत आहेत, तर ती अंधश्रद्धा म्हणून नव्हे, तर वैज्ञानिक श्रद्धा त्याच्या मागे होती. आणि हा खूप चांगला संदेश मला त्या ठिकाणी मिळाला. अशा अनेक प्रथा आणि परंपरा आपल्या पूर्वजांनी घालून ठेवलेल्या आहेत की ज्याच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. सरांनी आम्हाला सांगितलं की संक्रांतीच्या काळामध्येच, म्हणजे संक्रांतीचा सण जेव्हा असतो तेव्हाच आपण का तिळाचे लाडू बनवतो, का गुळाचे आपण लाडू बनवतो, त्याच वेळेस का हे अशा पद्धतीचे खाद्यपदार्थ बनवले जातात. तेव्हा मला समजलं की सर म्हणाले की हिवाळ्याचे दिवस असतात आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला ऊर्जा लागते, आणि तीळ असेल, गूळ असेल, शेंगदाणे असतील, तर हे असे पदार्थ आहेत की ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. आणि ही ऊर्जा मिळण्यासाठी अशा पद्धतीचे पदार्थ हे पर्टिक्युलर त्याच कालावधीमध्ये बनवले जातात. संक्रांतीचा सण हा शेकडो वर्षापासून आपल्याकडे साजरा केला जातो, पण संक्रांतीचे लाडू बनवण्यामागे जो उद्देश आहे, त्याच्या मागे जो हेतू आहे, हा मात्र मला त्या दिवशी लक्षात आला की माझे पूर्वज जे होते, आमचे जे पूर्वज होते, तर त्यांच्या अंधश्रद्धा नव्हत्या, तर त्यांच्या श्रद्धा होत्या. आणि त्यांनी प्रत्येक सण असेल, त्यामध्ये साजरे केले जाणारे वेगवेगळ्या कृती असतील, दिवाळी असेल, दसरा असेल, सरांनी या ठिकाणी सांगितलं खूप छान पद्धतीने की आपण दिवा लावतो, आपण अगरबत्ती लावतो, तर त्याचं महत्त्व आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये लक्षात आलं. तर हे तर कितीतरी वर्षापासून आपण करत होतो. आपलं घर कोरोनामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला नंतर लक्षात आल्या की आपण जे करतो ते पुन्हा एकदा करण्याची गरज आहे. म्हणजे आपले पूर्वज जे करत होते ते पुन्हा एकदा करण्याची गरज आहे. जसं की आपलं घर आहे, आपली आई, मला आठवते लहानपणी आम्ही असताना की दररोज घराला सारवलं जायचं, दारामध्ये सरा टाकला जायचा, तुळशीजवळ ती दिवा लावला जायचा. तर ह्या गोष्टींमागे अंधश्रद्धा नव्हती, तर त्या गोष्टीमागे श्रद्धा होती. घरामध्ये कापूर जाळला जायचा, ऊद जाळला जायचा. आम्हाला आठवतं की गौऱ्या बनवायच्या. म्हणजे आत्ता गौऱ्या बनवल्या जात नाहीत, परंतु ग्रामीण भागामध्ये आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा अगदी ज्याच्याकडे जनावरं असतील ते सुद्धा, आणि ज्याच्याकडे जनावरं नसतील ते सुद्धा गौऱ्या जाळायचे. आम्हाला आठवते की आम्ही शेतामध्ये जायचो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे गौऱ्या असतात शेतामध्ये त्या गोळा करायच्या. आणि रोडगे नावाचा एक प्रकार आमच्या विदर्भामध्ये आहे, तर ते रोडगे बनवण्यासाठी ह्या गावामध्ये पूर्ण जंगलामध्ये फिरून आम्ही त्या गौऱ्या गोळा करायचो आणि त्याच्यापासून ते रोडगे बनवले जायचे आणि सर्व गावाला मग ते जेवण त्या ठिकाणी असायचं.
म्हणजे याच्यामधून जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जी सकारात्मक ऊर्जा आहे, ती ऊर्जा खरं तर त्या ठिकाणी निघत असते. आणि हा उद्देश त्याच्या पाठीमागे आहे. याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याचा एक नवीन दृष्टी खरं तर या दोन्ही सत्रामधून सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आपल्याला दिली आहे. आपल्याला अभिमान असायला पाहिजे. मी म्हटलं की तुझे आहे तुझीपाशी आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले वैज्ञानिक, आपल्या देशामध्ये असलेलं कल्चर हे खूप महान आहे. त्याचा पुन्हा एकदा विचार करण्याची खरं तर गरज आहे. आपल्याला माहिती आहे की ऋग्वेद आहे, वेद जे असतील ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपनिषद, भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये केवळ वैज्ञानिकच नव्हे तर जीवनाविषयीची दृष्टीसुद्धा वेगळ्या पद्धतीनं मांडलेली आहे. मी B.Edला असताना, M.Edला असताना आम्हाला तत्त्वज्ञानाचं काही अभ्यास त्या ठिकाणी होता आणि त्याच्यामध्ये एका ठिकाणी लिहिलेलं होतं असं की भगवद्गीतेविषयी त्यांनी सांगताना असं सांगितलं की सर्व उपनिषदा गाया, म्हणजे सर्व उपनिषदा गाया दुग्धा गोपालनंदन. म्हणजे सर्व उपनिषद जे आहे, म्हणजे भगवद्गीता ही सर्व आपल्या ग्रंथाचा सार आहे असं म्हटलं जाते. आणि हे सर्व उपनिषद म्हणजे एक गाय आहे आणि तिचं दोहन जे आहे, तिचं दोहन हा कृष्ण करत आहे. परंतु गायीचं दोहन करत असताना गाय तेव्हाच दूध देते जेव्हा तिच्यासोबत वासरू असते. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे पार्थ जे आहे ते वासरू आहे, म्हणजे अर्जुन हा वासरू आहे आणि त्या गायीचं दूध तो पीत आहे आणि कृष्ण तिचं दोहन करत आहे. आणि त्याच्यामधून जो गोरस मिळालेला आहे आपल्याला, तो म्हणजे आपली भगवद्गीता आहे. आणि या भगवद्गीतेमध्ये खऱ्या अर्थानं जीवनाचं, आपल्या सर्वस्व तत्त्वज्ञानाचं सार सांगितलेलं आहे. जीवन कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अशा पद्धतीचे जे तत्त्वज्ञान आहे ते संपूर्ण जीवनाला आपल्याला दिशा देणाऱ्या बाबी आहेत. म्हणून मला असं वाटतं की आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा, भारतीय ज्ञान परंपरेचा आपण सखोलपणे पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे, पुन्हा एकदा त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि पुन्हा जी धूळ त्याच्यावरती साचलेली आहे तिला पुन्हा बाजूला सारून तो तेज, ती दिव्य दृष्टी आपल्याला इतरांना देण्याची गरज आहे. या निमित्तानं अशा पद्धतीचे आयोजनं आपल्या सर्वांना प्रेरणा देत असतात. अशा पद्धतीच्या आयोजनामधून आपल्या नवीन मुलांना त्याविषयी माहिती होत असते. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्याविषयी आपल्याला माहिती नाही आहे आणि ह्या गोष्टी जर माहिती झाल्या, ती तत्त्व जर आपल्याला माहिती झाली तर कदाचित आपल्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन होऊ शकते. अशा पद्धतीच्या आयोजनासाठी सर्वच आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल मी सर्वच आयोजकांच्या वतीनं आपले मनपूर्वक धन्यवाद मानतो. अजूनसुद्धा मान्यवर या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. बोलायचं बरंच आहे परंतु वेळेचं भान मला या ठिकाणी ठेवावं लागेल. सन्माननीय सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि खरं तर मी समोर बसलेलो होतो, सर बोलत होते तर असं वाटत होतं की थांबू नये. दोन्ही सर, मी दोघांचेही सर, आपला काटके सर, पेशवे सर आपण ऐकलं, आम्ही ऐकलं आपलं मार्गदर्शन. असं वाटत होतं की हे अशा पद्धतीनं चालत राहावं, काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं ऊर्जावान या ठिकाणी ऐकायला मिळालं. आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित झालात. सर मी आपले सर्वच चौधरींचे, मान्यवरांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.
जो सन आहे त्याच्या एकदम ऑपोजिट साईड हा या साईड त्याची शाळेची छाया पडते. तसाच सण कुठेतरी आपल्याला दिसतो. जशी जशी याची शाळी अशी आपल्याला घुमताना दिसते. जशी ती बिलकुल सर यांचं काम आपल्या सर्वांनाच माहिती आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये पर्यावरणासंदर्भातलं खूप मोठं काम, शाश्वत काम या ठिकाणी उभं करण्याचं काम सन्माननीय सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी श्री सूरजजी बोधिले सर यांना विनंती करतो की सरांचं पुस्तक घेऊन स्वागत करावं. कर माझे जुळती. ऑक्सिजन पार्क या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला त्या दिव्यत्वाची प्रचिती येते. ती सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी जी आपल्याला पाहायला मिळते त्याचं श्रेय सरांना आणि सरांच्या सर्व टीमला जाते. अगदी माळरानावरती नंदनवन फुलवण्याचं काम सरांनी त्यांच्या आणि स्वतः ते आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून केलेलं आहे. अनेकदा एखादं काम हाती घेणं आणि ते सातत्यानं त्या सुरू ठेवणं हे खरं तर एखाद्या कामाचं यश असते, त्याचं गमक असते. हे मला सरांच्या कार्यातून दिसून आलं. गेले 5 वर्षापासून मी वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. एखादा माणूस एखादं काम हाती घेतो, ज्या प्रेरणेनं आणि ज्या ऊर्जेनं तो ते काम करतो, पहिल्या दिवशी करतो, तसंच सातत्यानं काम ते अखंडपणे तो सुरू ठेवतो. आज सुद्धा अनेकदा फिरायला गेल्यानंतर सर आणि सरांची टीम त्या ठिकाणी मला गवत काढताना किंवा झाडांची सर्वच निगा राखताना मला त्या ठिकाणी नेहमी निदर्शनास येते. 5 वर्ष होऊन सुद्धा अखंडत्वाचा जरा नेहमी त्या ठिकाणी वाहत आहे आणि मला आणि माझ्यासारख्या अनेक लोकांना यातून प्रेरणा मिळत असते. आज आपल्याला रस्त्यावरती जाताना वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे वृक्ष त्या ठिकाणी दिसतात आणि निसर्ग सेवा समिती अशा पद्धतीचं जे गार्ड असते, टी गार्ड त्या ठिकाणी लावलेलं आहे. झाड मोठं झालं परंतु ज्या लोकांनी याला हातभार लावला, ज्यांच्यामुळं हे कार्य घडलं, ते लोक आज सुद्धा त्या ठिकाणी आपलं अस्तित्व त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. असे श्री मुरलीधरजी बेलकुडे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आपला अधिक वेळ न घेता सरांना विनंती करतो की या उपक्रमाच्या निमित्तानं आपण आमच्या सर्वच सहभागी पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि आमचे सर्व स्वयंसेवक यांच्याशी संवाद साधावा. सर. या वेगळ्या वेगळ्या आयोजित प्रदर्शनामध्ये सर्व सहभागी चिमुकले विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षिका आणि ह्या सर्व यंत्रणेचे आयोजक जे आहेत, आमचे मित्र मार्गदर्शक मंगेशजी घोगरे सर, त्यांचे सर्व सहकारी, त्यांनी आत्ताच वृक्षारोपणाच्या बाबतीमध्ये माझ्याविषयी माहिती दिली. हा जो या ठिकाणी मी बघितलं, प्रचंड असा प्रतिसाद जो मिळतो आहे, त्यांच्या श्रमाचे हे यश आहे. मी काही स्टॉलला भेट दिली. अगदी चिमुकली मुलं त्याला म्हणतो आपण, त्यामध्ये शिक्षकांचंही मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्यामध्ये आहे, पालकांचं पण आहे आणि हे सर्व जुळवाजुळव करत असताना जे श्रम लागतात ते सर्व या आयोजकांनी घेतलेले, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे. या उपक्रमाचं आयोजन केल्यामुळे हे सर्व एकत्रित आलीत आणि खूप वेगवेगळ्या कन्सेप्ट त्या मुलांनी या ठिकाणी आणलेले आहेत. ज्या हे मुलं, निरागस मुलं, यांच्यामध्ये बीज पेरण्याचं जे काम सर आपण केलं आहे ते खरोखरच स्तुत्य असं आहे. वृक्षारोपण करत असताना जे मला अनुभव आले ते हे सुद्धा हे मुलं भविष्याचे आधारस्तंभ आहेत. यांना मूल्य रुजवणे आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांना माहिती उपलब्ध करून देणे आणि सर्व यंत्रणा त्यांच्यासोबत येणे, याचं या पद्धतीने जे काम होत आहे ते खरोखरच स्तुत्य असं आहे. खूप मोठं आयोजन. खरं तर इतके स्टॉल आलेले आहेत, प्रत्येक विद्यार्थ्यांना न्याय देता येत नाही. प्रत्येकांना, विद्यार्थ्याला असं वाटतं की आम्ही जी तयारी केलेली आहे ती आम्हाला एक्सप्रेस करता आणि समजून देता आलं पाहिजे. सर्वांची तळमळ त्याच उद्देशाने इथे आहे. परंतु जे जे मॉडेल आले सर्व वेगवेगळ्या प्रकारचे आले, परिश्रम त्यांनी घेतलेले आहे. खूप छान आयोजन या ठिकाणी. मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मला एक सूचना अशी आहे की याला टप्प्याटप्प्यामध्ये जर घेतलं सर्वांना न्याय देता येईल, कारण संपूर्ण वर्धा जिल्ह्यामधून खूप छान मॉडेल इथे आलेले आहेत. सर्व त्यांनी तयारी पण केलेली आहे. मी आयोजकांचं, या
सर्व आयोजकांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि मी माझ्या शब्दाला विरामतो. मार्गदर्शक असतात, आपलं मार्गदर्शन आणि आपण दिलेली प्रेरणा, अशा पद्धतीचे उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीनं आणि अधिक व्यापक पद्धतीनं मोठ्या प्रमाणात वारंवार घेण्यासाठी नक्कीच आम्हाला प्रेरणा मिळाली. आपण या ठिकाणी आलात या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्याच वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो. यानंतर मी या ठिकाणी व्यासपीठावर निमंत्रित करतो सन्माननीय योगेशजी घोगरे सर, लेक्चरर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स वर्धा, शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था नागपूर. फॉरेन्सिक म्हटलं की आपल्या सर्वांना एक शब्द नेहमी आठवतो आणि आपल्या सर्वांच्याच परिचयाचं असणारे एक सिरियल आपण नेहमी बघत असतो की दया कुछ तो दया कुछ तो गडबड आहे. आणि या दयामधला खूप म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामधले जे वेगवेगळे केस असतात, ह्या केसेस वेगळ्या पद्धतीनं सॉल्व केल्या जातात. त्यामध्ये जे डॉक्टर आहेत, एक डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरची टीमसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि त्यांचं कामसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं त्या सिरियलमधून त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या केसेसच्या ज्या असतात, ज्या तांत्रिक पद्धतीने क्लिष्ट असतात, हे अतिशय सुलभपणे सोडवण्याचं काम जी फॉरेन्सिक्सची टीम जी असते ती त्या ठिकाणी सोडवत असते. आणि गेल्या अनेक वर्षापासून मला असं वाटतं की 15 ते 20 वर्ष झालेले असावेत की हे सिरियल जे आहे हे आजसुद्धा तेवढ्याच लोकप्रियतेनं पाहिले जाते. याच सिरियलमध्ये किंवा या नाटकामध्ये जे फॉरेन्सिक्सचं काम करते त्या क्षेत्राविषयी कदाचित आपल्याला अधिक माहिती करून घ्यायला आवडेल की फॉरेन्सिक हे क्षेत्र नेमकं काय असते आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं काम केलं जाते. एक फॉरेन्सिकचा स्टॉलसुद्धा या ठिकाणी लागलेला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्सची टीम आपल्या या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेली आहे, त्यांनी स्टॉलसुद्धा लावलेले आहे. काल मी त्यांच्या स्टॉलवरती भेट दिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एखादी कवटी जर सापडली, समजा वेगवेगळ्या मर्डर केस असतात किंवा जे वेगवेगळे मृतदेह जेव्हा सापडले जातात तर तेव्हा एखादं हाड जरी सापडलं किंवा एखादं कवटी जर सापडली तर त्या कवटीवरून ती कवटी पुरुषाची आहे ती स्त्रीची आहे, त्या कवटीचं वय काय, म्हणजे त्या व्यक्तीचं वय काय असेल, त्याचा वंश काय असेल, या वेगवेगळ्या गोष्टींचा शोध अगदी त्या एका छोट्याशा गोष्टीवरून लावला जातो. आणि यामध्येच खूप महत्त्वाची भूमिका बजावते ते म्हणजे फॉरेन्सिक सायन्स. वेगवेगळ्या पद्धतीच्या गुंतागुंतीच्या केसेस अतिशय सुलभपणे सोडवण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा इकडे वेगवेगळ्या यंत्रणांना यांच्याकडून मदत केली जाते. तर या फॉरेन्सिक्सचे प्रत्यक्षपणे वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस जे आहेत हे कोर्सेससुद्धा चालतात. या ठिकाणी पालक उपस्थित आहेत, या ठिकाणी 11वी-12वीचे विद्यार्थी आहेत, 10वीचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. इथून पुढं 12वी नंतर काय करावं किंवा 10वी नंतर 2 वर्षानंतर करिअरच्या कोणत्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत, यामध्ये फॉरेन्सिक क्षेत्राचा विचार करायला आपल्याला काही हरकत नाही. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरीच्या संधीसुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत. आणि याचं महाविद्यालय जे आहे अगदी नागपूरला आहे आणि शासकीय ती संस्था आहे. त्यामध्ये प्रवेश कशा पद्धतीनं मिळावा, त्याचा फॉरेन्सिकचा भारतीय ज्ञानपरंपरेशी काय संबंध आहे, या आणि या अशा अनेक गोष्टींचा ओहापोह करण्यासाठी आपल्यासोबत आज श्री योगेश घोगरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सरांना या व्यासपीठावरून विनंती करतो की आपण यावं आणि आमच्या सर्वच विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्व सन्माननीय नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी संवाद साधावा. योगेश घोगरे सर. मंचावर उपस्थित मान्यवर, वर्धा डाएटचे प्राचार्य डॉक्टर मंगेश घोगरे, तसेच मंचावर उपस्थित इतर मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री बोधिले सर आणि बोधिले मॅडम, तसेच इथे उपस्थित माझे चिमुकले मित्र, त्यांचे शिक्षक आणि त्यांचे पालक, मी सर्वांचं कौतुक करतो. कालपासून आम्ही इथे आहे. सर्वांचे मॉडेल्स एकदम उत्कृष्ट आहेत. खूप छान मॉडेल्स बनवले, खूप छान वाटलं आपल्याला बघून. आपल्यापैकी बरेच विद्यार्थी सध्या 10वी 12वी किंवा मग इतर वर्गात असतील. शिक्षक इथे उपस्थित आहेत, पालक इथे उपस्थित आहेत. जेव्हा तुम्ही 12वीला जाल त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक प्रश्न उभा राहील की आता काय, मेडिकलला माझा नंबर लागला नाही, इंजिनिअरिंग करायची माझी इच्छा नाही,
त्याच्यानंतर तुमच्याकडे एक सोपा पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही जर मला तुमच्या आयुष्यातल्या आज 10 ते 15 मिनटं दिलेत तर एक नक्की सोपा मार्ग तुमच्या सोप्या भाषेत मी तुमच्यासमोर ओपन करेन. ठीक आहे, आणि प्रयत्न करेन मी की आपल्या सर्वांपर्यंत एकदम सोप्या भाषेत पोहोचेल. प्रेझेंटेशन प्लीज. आपण जिथे जातोय ते भाग आपल्यासाठी सुटेबल आहे की नाही त्याची तुम्हाला कल्पना येईल. आणि थोडंसं मी IKS बद्दल टाकले की फॉरेन्सिक सायन्स सारखा मॉडर्न विषय सुद्धा प्राचीन भारतामध्ये अत्यंत प्रगत होता. त्यावेळेस सुद्धा पोस्टमॉर्टम सारख्या गोष्टी केल्या जायच्या. त्याचा पण संदर्भ थोडासा देईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुमच्या करिअर ओरिएंटेशन संदर्भात थोडंसं फॉरेन्सिकचे डिटेल्स तिथे दिलेले आहेत, जेणेकरून तुमचा आजचा मॉडेलचा तर उद्देश साध्य होईलच, पण सोबतच एक नवीन क्षेत्र आणि त्यात कसं जायचं, कुठल्या नोकऱ्या आहेत त्याचा पण आपण इथे उहापोह केलेला आहे. जर जसं प्रेझेंटेशन अवेलेबल होईल त्यानिमित्त झालं आपण चालू करूया. साळुंखे आठवतात? डॉक्टर साळुंखे, डॉक्टर तारिका. तुमच्यापैकी ज्यांना डॉक्टर साळुंखे, डॉक्टर तारिका किंवा सायबर एक्सपर्ट व्हायचे त्यांनी थोडं लक्ष द्याल. तुम्हाला कळेल की तुम्ही कसे होऊ शकता. होऊ शकते की येणाऱ्या 5-10 वर्षानंतर इथून कितीतरी साळुंखे आणि कितीतरी तारिका नागपूरच्या फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये उच्च पदस्थ अधिकारी असतील आणि गुन्ह्यांची उकल करतील. ओके, आता आपण सगळ्यात पहिल्या जाऊयात. हे फॉरेन्सिक सायन्सची गरज काय बाबा, कशाला पाहिजे फॉरेन्सिक सायन्स? कसं आहे उगाच उपद्व्याप. कुठलाही गुन्हा जेव्हा घडतो, मध्ये काय लिहिलं बघा, क्राईम. क्राईम म्हणजे काय? गुन्हा. कुठलाही गुन्हा जेव्हा घडतो, गुन्ह्यानंतर काय असतं? त्याचं इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपास. मग गुन्हा केला की तपास आला. मग गुन्हा कुठलाही असो, आर्थिक गुन्हा असो किंवा फिजिकली कुठला क्राईम असो, ठीक आहे, तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. आणि इन्व्हेस्टिगेशन करायला कोण पाहिजे? आपल्याला इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज, अर्थात पोलीस, CBI, ED वेगळ्या प्रकारच्या यंत्रणा असतात. काही केंद्र शासनाच्या आहेत, काही राज्य शासनाच्या. बघा तुम्हाला दिसेल इथे CIDची टीम तुम्हाला दिसेल कोपऱ्यामध्ये. दया आहेत, ACP प्रद्युमन आहेत. जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा त्याचा तपास आला. तपास आला की मग तपास यंत्रणा आल्यात. तपास यंत्रणा म्हणजे नुसतं पोलीस नाही. आजच्या डेटमध्ये सेंट्रल पोलीस एजन्सी, स्टेट पोलीस एजन्सी, याच्या व्यतिरिक्त ED तुम्ही ऐकलं असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ऐकलं असेल. हे सर्व तपास यंत्रणा आहेत. त्याच्यामध्ये पण तुम्ही फॉरेन्सिक जाऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही बघितलं असेल ACP प्रद्युमनला कोण मदत करतं तपास करण्यामध्ये? डॉक्टर साळुंखे मदत करतात. आणि साळुंखेचं डिपार्टमेंट कुठलं आहे? फॉरेन्सिक सायन्स. आणि तेच आपला विषय आहे. म्हणजे जेव्हा गुन्हा घडतो त्याचा तपास करायसाठी जे सायन्स लागतं दॅट इज फॉरेन्सिक सायन्स. तपास जर नीट झाला तर तुम्हाला न्याय मिळतो, जस्टिस, तो की कोर्टातनं मिळतो. ठीक आहे, तर ही छोटीशी आपली नेक्स्ट. आणि हे तुमचे सगळ्यांचे आवडते डॉक्टर साळुंखे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. ओके, थोडक्यात फक्त आपल्याला कल्पना देतो नेमकं फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय. तर जेवढे अस्तित्वात सायन्स आहेत सगळ्या प्रकारचे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, कम्प्युटर सायन्स, लॉ, सायकॉलॉजी, या सर्व विषयांचं जे ज्ञान आहे ते जेव्हा अप्लाय करतो आपण गुन्ह्यांची उकल करण्यासाठी, दॅट इज नथिंग बट द फॉरेन्सिक सायन्स. म्हणजे फॉरेन्सिक सायन्सला किमान 6 ते 7 सब्जेक्ट असतात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, कम्प्युटर सायन्स. कारण गुन्हे फक्त मर्डर किंवा याच्यासारखेच नसतात, सायबर गुन्हे होतात, आर्थिक गुन्हे होतात. त्याच्यामुळे वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. नेक्स्ट. इथे व्याख्या थोडीशी लिहिली आहे, समजली नाही तरी हरकत नाही. सायन्सचा वापर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी म्हणजे फॉरेन्सिक सायन्स. सायन्सच्या तत्वांचा वापर जेव्हा गुन्ह्याची उकल करण्यासाठी किंवा तपास करण्यासाठी केला जातो तेव्हा दॅट इज कॉल्ड ॲज अ फॉरेन्सिक सायन्स. थोडीशी कल्पना आली असेल असे मी अपेक्षा करतो की फॉरेन्सिक सायन्स नेमकं काय, तर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी सायन्सचा वापर. नेक्स्ट प्लीज. थोडंसं फक्त IKS बद्दल सांगतो. आपल्याला असं वाटतं की फॉरेन्सिक सायन्स नवीन आहे, कारण मोजक्या संस्था आणि मोजक्या युनिव्हर्सिटी, बोटावर मोजता येतील एवढे कॉलेजेस आहेत.
विदर्भात फक्त एकच शासकीय कॉलेज आहे, शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्था नागपूर. याच्या व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र शासनाचे 2 कॉलेज आहेत, एक मुंबई आणि एक औरंगाबाद. त्याच्या व्यतिरिक्त खाजगी कॉलेजेस आहेत आणि सेंट्रलची एक युनिव्हर्सिटी आहे GFSU किंवा तिला आता NFSU म्हटलं जातं आणि राष्ट्रीय रक्षा शक्ती युनिव्हर्सिटी. एवढेच फक्त शासनाचे कॉलेज आहे. याच्या व्यतिरिक्त शासनाचे कॉलेजेस फार कमी आहेत किंवा इनफॅक्ट अदर स्टेटमध्ये असतील तर असतील. तर पुराणांमध्ये किंवा ओल्ड टाइम्समध्ये सुश्रुत संहिता, चरक संहिता, त्याच्यानंतर अर्थशास्त्र बाय कौटिल्य आणि न्यायशास्त्र याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्सेस मिळतात. याचे पुढचं सुश्रुत संहितामध्ये आपण बघतो की आपल्याला वाटतं की पोस्टमॉर्टम आजचा विषय आहे, पण 600 ख्रिस्तपूर्व 600 वर्षापूर्वी सुश्रुत संहितेमध्ये पोस्टमॉर्टमचा रेफरन्स तुम्हाला मिळतो, डिसेक्शन ज्याला आपण म्हणतो. आणि कुठलीही बॉडी जेव्हा येते तेव्हा पोलीस काय करतात, पोलीस जे बॉडी असते ती हॉस्पिटलला पाठवतात पोस्टमॉर्टमसाठी. म्हणजे पोस्टमॉर्टम आपल्याला वाटतं की आता होतं, पण पोस्टमॉर्टम 600 वर्षापूर्वी, ख्रिस्तपूर्व 600 वर्षापूर्वी पण केलं जायचं. त्याच्यानंतर डेड बॉडीचं संवर्धन. आज पण बॉडी जी आहे कोणी क्लेम केली नाही तर ती मॉर्चरीमध्ये ठेवली जाते. त्यावेळेस सुद्धा डेड बॉडीला प्रिझर्व केलं जायचं हर्ब्स आणि त्यावेळेसचे ऑइल्स वगैरे लावून. त्याच्यानंतर पॉयझन. आज पण पॉयझन किंवा पेस्टिसाईड आपण वापरतो, त्यावेळी सुद्धा पॉयझनचा कॉन्सेप्ट सुश्रुत संहिता आणि चरक संहितामध्ये येतो. त्याच्यानंतर सायकॉलॉजी आपण मॉडर्न विषय मानतो, पण जुन्या काळामध्ये फॉरेन्सिक सायकॉलॉजीचा सुद्धा रेफरन्स आहे. त्याच्यामध्ये व्यक्तीचं बिहेवियर, त्याची वर्तणूक याचा अभ्यास केला जायचा, त्याचा रेफरन्स तुम्हाला दिसून येईल. नेक्स्ट चरक संहितेमध्ये तुम्हाला विषांचं याने पॉयझनचं क्लासिफिकेशन कोणकोणत्या प्रकारचे विष आहेत, प्लांट पॉयझन आणि ॲनिमल पॉयझन. प्लांट पॉयझन म्हणजे वेगळे जे प्लांट्स आहेत, वनस्पती आहेत, त्यांचे पॉयझन्स, जसं की धतुरा, एरंडी, कनेर. कोणी वाटत नाही आपल्याला कनेर पॉयझनस असेल, पण कनेर इज अ पॉयझनस. रुईचं झाड आहे पॉयझनस. हे आपल्या घराच्या बाजूला कितीतरी पॉयझनस प्लांट्स आहेत. त्याच्यानंतर बरेचसे पॉयझनस ॲनिमल्स, जसं स्नेक आहे, स्कॉर्पियन आहे, त्याच्यानंतर स्पायडर्स आहे. घरामध्ये स्पायडर्स आपल्याला दिसतात, ते पण पॉयझनस ॲनिमल्स आहेत. तर हे सर्व त्याच्यामुळे तुम्हाला दिसून येईल. त्यांची ट्रीटमेंट्स, त्याची कशी विषांची उपाययोजना, त्यांचे सिम्पटम्स, हे सगळं चरक संहितेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यावेळेस डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट अर्थशास्त्रामध्ये पोस्टमॉर्टम कसं करायचं, म्हणजे थोडक्यात एक्झामिनेशन कसं करायचं बॉडीचं. टॉक्सिकोलॉजी, हँडप्रिंट. आपल्याला वाटतं फिंगरप्रिंट बायोमेट्रिक आता आलं, पण अगदी कौटिल्यशास्त्रामध्ये सुद्धा हँडप्रिंटचा उल्लेख मिळतो की त्यावेळेस सुद्धा हाताचे ठसे घेतले जायचे. आणि त्यावेळेस आता पण आपण आपली केस न्यायालयात चालते, त्यावेळेस सुद्धा मॅजिस्ट्रेट किंवा न्यायाधीश राहायचे. वेगळ्या पद्धतीनं नाव असेल, पण त्यांच्या ड्युटीज काय आहेत, त्यांचे अधिकार काय आहेत, याचं वर्णन तुम्हाला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मिळतं. नेक्स्ट न्यायशास्त्रामध्ये पण तशाच प्रकारचं मेन्शन केलेलं आहे, याच्यावर जास्त वेळ घालवणार नाही. नेक्स्ट ओके, आता तुमच्या महत्त्वाचा मुद्दा की कोणकोणते क्षेत्र आहेत ज्याच्यात तुम्हाला नोकरी मिळू शकते. टॉक्सिकोलॉजी म्हणजे विषशास्त्र तुम्ही एक्सप्लेन हे करू शकता. त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारच्या ड्रग्स. आज आपण टीव्हीवरती बघतो की नार्कोटिक ड्रग्स, हेरोईन, कोकेन, ब्राऊन शुगर, या सर्व गोष्टी, LSD सारख्या गोष्टी नार्कोटिक ड्रग्स. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल ड्रग्स, अल्कोहोल म्हणजे दारू वगैरेशी रिलेटेड जे क्राईम्स आहेत ते. त्याच्यानंतर बायोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे ज्या केसमध्ये DNA ॲनालिसिस केला जातो त्या केसेस, पॅटर्निटी एस्टॅब्लिश केली जाते त्या केसेस. त्याच्यानंतर फायर आर्म्स आणि एक्सप्लोजिव्स म्हणजे गोळी समोरून लागली, किती अँगलवरनं लागली, या सगळा अभ्यास फायर आर्म्स आणि एक्सप्लोजिव्हमध्ये केला जातो. त्याच्यानंतर फायर आणि आर्सन इन्व्हेस्टिगेशन. फायर आणि आर्सनमध्ये काय अंतर आहे, आग लावली की लागली, ह्याचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते फायर आणि आर्सनमध्ये केलं जातं. कशासाठी केलं जातं बरं, कारण बऱ्याच वेळा लोक इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी स्वतःचीच फॅक्टरी किंवा घर जाळून टाकतात आणि नंतर इन्शुरन्स क्लेम करतात. तर अशा वेळेस आग लागली की लावली हे ओळखता येतं बरं. मग व्यक्तीला लावली की घराला लावली की इंडस्ट्रीला लावली की शेताला लावली हे ओळखता येतं. त्याचे प्रकार आहेत, त्याचा अभ्यास फॉरेन्सिक सायन्समध्ये केला जातो. क्वेश्चन डॉक्युमेंट म्हणजे फॉर्जरी, फोर्ज डॉक्युमेंट्स, फोर्ज चेक असेल, फोर्ज प्रॉपर्टीची बिल असेल, प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स त्याला ओळखता येतं. फोर्ज केलेल्या सह्या असतील ते सगळं क्वेश्चन डॉक्युमेंट्समध्ये. आणि आजचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सायबर क्राईम्स. खूप सारे सायबर गुन्हे घडत असतात सोशल मीडियावरती, डिजिटल अरेस्ट, UPI फ्रॉड, बँकिंग फ्रॉड, ते सर्व सायबर याच्यामध्ये केले जातात कव्हर. आणि इतर सुद्धा क्षेत्रात सर्व इथे कव्हर करता येणार नाही. नेक्स्ट
ओके, आता तुम्हाला डायरेक्टली दिसेल की कोणकोणते क्षेत्र आहे जिथे तुम्ही जाऊ शकता. फॉरेन्सिक सायन्स म्हटलं की सगळ्यांच्या समोर फक्त एकच क्षेत्र दिसतं की लॅब, पण तसं नाही आहे मित्रांनो. कितीतरी ऑपॉर्च्युनिटीज आहेत. फॉरेन्सिक लॅबोरेटरी एक प्रकारची नसते. CFSL म्हणजे सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, केंद्र शासनाच्या अखत्यारीत येते. RFSL म्हणजे रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येतात. त्याच्यात पण तुम्ही जॉब करू शकता. त्याच्यानंतर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज म्हणजे डायरेक्ट पोलीस खात्यामध्ये CBI, NIA, CID ह्यासारखे डिपार्टमेंट्स आहेत, तिथे तुम्ही जाऊ शकता. तिथे पण तुमची खूप गरज आहे, कारण तुम्ही फॉरेन्सिक सायन्स शिकला. जर ऑफिसरच फॉरेन्सिक एक्सपर्ट असेल तर तो सहज गुन्हेगारांना पकडू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त फायनान्शियल फ्रॉड जे असतात, आर्थिक गुन्हे, त्याच्यामध्ये ज्या जॉब्स आहेत त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, ED म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. आजकाल ED बऱ्याच वेळा न्यूजवर आपण ऐकतो, त्याला खूप स्कोप आहे तिथे. इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग म्हणजे आर्थिक गुन्हे शाखा जे आहे तिथे तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कारण तुम्ही ऑलरेडी त्या सर्व गुन्ह्यांचे उकल करायला शिकता सायन्स फॉरेन्सिक सायन्समध्ये. तुम्ही तो एक पर्याय तुमच्यासमोर राहतो. त्याच्यानंतर तुम्ही कदाचित विचार केला नसेल की इन्शुरन्स सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर फॉरेन्सिक एक्सपर्टची गरज लागते. का बरं? जसं मी बोललो की इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी लोक आग लागली आणि लावली, मग ठरवणार कोण लागली की नाही लागली? फॉरेन्सिक एक्सपर्ट. म्हणून बरेचसे आमचे विद्यार्थी इन्शुरन्स सेक्टरमध्ये प्लेस झालेले आहेत. क्लेम द्यायचा की नाही, सुसाईड असेल तर टर्म इन्शुरन्सचा क्लेम मिळत नाही, ॲक्सिडेंटल डेथमध्ये मिळतो. मग हे ठरवायचं काम कोणाचं? 1 करोडचा टर्म इन्शुरन्स मिळेल की नाही? फॉरेन्सिक एक्सपर्ट. LIC किंवा इन्शुरन्स एजन्सी कोणाला हायर करते की इन्व्हेस्टिगेट करा? फॉरेन्सिक एक्सपर्ट. म्हणजे तिथे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही, बँकिंगमध्ये आमचे खूप सारे विद्यार्थी SBI, RBI, बँक ऑफ इंडिया, युनियन बँकमध्ये प्लेस झाले. बँक आली की आर्थिक व्यवहार आले, आर्थिक व्यवहार आले, सॉफ्टवेअर आलं. आजकाल बँका डिजिटाईज झाल्या, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर फॉरेन्सिकली ट्रेंड स्टाफची गरज आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथे पण खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत विद्यार्थ्यांसाठी. तर जे शिक्षक आहेत, पालक आहेत, कृपया त्यांनी पुढे भविष्यात या सगळ्या गोष्टींचा आपल्या विद्यार्थ्यांना कल्पना द्यावी. ठीक आहे, त्याच्यानंतर एवढा सगळा स्टाफ तयार करायचा म्हणजे कॉलेजेस पाहिजे ना, शिकवायला युनिव्हर्सिटीज पाहिजे. मग कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा शिक्षक पाहिजे ट्रेन, मग त्या पण वॅकन्सीज तिथे निघतात. तर तिथे पण तुम्ही जाऊ शकता. गव्हर्नमेंट कॉलेजेस, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्ही फॉरेन्सिक टीचर म्हणून, जसं मी फॉरेन्सिक सायन्सचा प्रोफेसर आहे तसं तुम्ही पण जाऊ शकता. त्याच्यानंतर फॉरेन्सिक ऑडिट हा एक प्रकार आहे. जेव्हा आर्थिक गुन्हे झाला तर ते सायबर रेकॉर्ड्स, डिजिटल रेकॉर्ड्स तपासण्यासाठी त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे. हे सर्व सेक्टर्स आहे जिथे तुम्ही जाऊ शकता. वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे मी थोडक्यात सांगत आहे. नेक्स्ट हे अशा प्रकारच्या जाहिरात येतात. तुम्ही जर पगारचा कॉलम बघितला असेल तर लाखो रुपयामध्ये पगार दिली जाते. गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज आहेत, थोडक्यात बघून घेऊ शकता. फोटो काढायचा असेल, कुठे अप्लाय करायचं आहे, रिक्रुटमेंट एजन्सी तिथे दिले. थोडं तुमच्या आयुष्यातले 5 मिनिटं देऊन तुम्ही काढून घ्या. फोटो काढामध्ये तुम्हाला राहील. कोणत्या प्रकारचे पदं आहेत, काय योग्यता पाहिजे बघा तिथे. BSc फॉरेन्सिक सायन्स, MSc फॉरेन्सिक सायन्स असं तुम्हाला दिसेल. सदर पदाला कुठलाही अनुभव लागत नाही, डायरेक्टली एक्झाम देऊन तुम्ही जाऊ शकता. बरीचशी पदं MPSC मार्फत भरली जातात. नेक्स्ट ओके, त्याच्यानंतर हे एक्सपिरियन्स असणाऱ्या क्लास 1च्या राज्यस्तरावरच्या पूर्ण राज्यात 1 किंवा 2 पदं असलेल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या तुम्हाला दिसून येतील. 2 लाखापर्यंत ज्यांचं बेसिक आहे, 2-2.5 लाख रुपये, खूप मोठी पोस्ट असते. त्या पोस्टवर पण तुम्ही जाऊ शकता. बाजूला बघा रिक्रुटमेंट एजन्सी MPSC आहे. तुमचं स्वप्न असेल MPSC करायचं तर नक्कीच तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे, त्याला सुद्धा MSc फॉरेन्सिक सायन्स तुम्हाला करावं लागेल. नेक्स्ट ओके, आता मी शिक्षणाबद्दल तुम्हाला सांगितलं. जसं मेडिकलला जायला तुम्हाला नीटची एक्झाम द्यावी लागते, तसंच फॉरेन्सिक सायन्समध्ये काही महत्त्वाच्या परीक्षा आहेत त्या तुम्ही भविष्यात द्यायला पाहिजे, जेणेकरून तुमची जॉब लवकर लागेल. जसं फॅक्ट आहे, फॅक्ट प्लस आहे, नेट आहे, सेट आहे, नेट JRF आहे. सर्व परीक्षा जर तुम्ही दिल्यात तर MSc झाल्यानंतर तुम्ही लवकर प्लेस व्हाल आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये प्लेस व्हाल. कोणत्या एजन्सीज त्या एक्झाम कंडक्ट करतात त्याची पण माहिती बाजूला दिलेली आहे. नक्कीच तुम्ही भविष्यात त्या एजन्सी थ्रू, त्या वेबसाईट थ्रू फॉर्म भरून तुमचं करिअर घडवू शकता. एलिजिबिलिटीसुद्धा तिथे दिलेली आहे की कुठलं एलिजिबिलिटी आहे. नेक्स्ट आता तुमचा नेक्स्ट प्रश्न असेल की मग कोणते इन्स्टिट्यूट्स आहे जिथे आम्ही शिक्षण घेऊ शकतो, कुठे जायला पाहिजे? कारण बरेचसे आजकाल शिक्षणाच्या बाजारामध्ये बरेचसे कोर्स किंवा फेक इन्स्टिट्यूट्स पण असतात. तर जे शासनाचे इन्स्टिट्यूट्स आहेत, केंद्र शासनाचे आणि महाराष्ट्र शासनाचे, ते मी इथे समोर ठेवलेत.
महाराष्ट्रामध्ये 3 आहेत. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर विदर्भातलं एकमेव. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स मुंबई आणि औरंगाबाद. त्याच्यानंतर सेंट्रलचे जे युनिव्हर्सिटी आहेत खाली लिहिलेले आहेत. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट जाण्याचा फायदा काय मी तुम्हाला सांगतो. नेक्स्ट ओके, आमचं जे इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये फॉलोइंग कोर्सेस इथे आम्ही अवेलेबल आहेत. BSc, MSc, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर आणि फॉरेन्सिक्स. ठीक आहे, वेगळ्या वेगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. ते पण तुम्हाला तिथे बोर्डवरती दिसून येईल. आणि अत्यंत नाममात्र फीज आहे. शासनाचं इन्स्टिट्यूट असल्यामुळे पूर्ण वर्षभराची फीस फक्त खुल्या प्रवर्गासाठी साधारणतः 2 ते 2,500 रुपये. एवढ्या पैशात KGला पण ॲडमिशन मिळत नाही. ठीक आहे, सर्व वर्षभराची फी खुल्या प्रवर्गाची 2 ते 2,500 रुपये. आपण बाहेर जर गेलात खाजगी संस्थेची सदर कोर्सची फी कमीत कमी 70,000 ते 1,10,000 किंवा 1,40,000च्या रेंजमध्ये पर सेमिस्टर आहे. वर्षाला 2 सेमिस्टर तुम्हीच गणित करा. BSc 3 वर्षाचं आहे, किती पैसे आहे. ठीक आहे, आणि सर्व इन्स्ट्रुमेंट जे लिहिले ते सर्व इन्स्ट्रुमेंट विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हाताळायला मिळतात. शासनाची संस्था आहे, खाजगी नाही आहे. त्याच्यामुळे हँड्स ऑन ट्रेनिंग त्यांना डायरेक्टली दिलं जातं. आमचे विद्यार्थी गेटवर आहेत, त्यांचा स्टॉल आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही जाताना त्यांच्याशी बोलू शकता. तिथे सायबरचे पण विद्यार्थी आहेत आणि टॉक्सिकोलॉजी पण विद्यार्थी आहेत. DNA फिंगरप्रिंटिंगचे पण विद्यार्थी आहेत. जाताना तुम्ही बोलू शकता. नेक्स्ट, हे आमचं इन्स्टिट्यूट आहे. नागपूरला जर तुम्ही सिव्हिल लाईन्सला आलात बालभारतीसमोर तुम्ही येऊ शकता, भेट देऊ शकता तुमच्या शंका असल्या तर. ठीक आहे, नेक्स्ट थँक्यू. आपण ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. आयोजकांचे सुद्धा धन्यवाद, त्यांनी मला संधी दिली. आपल्याला कधी काही शंका असली यायचं असलं तर आपण आमच्या संस्थेला भेट देऊ शकता. जेव्हा तुमची इच्छा होईल फॉरेन्सिकमध्ये करिअर करायचं तेव्हा तुम्ही नक्कीच हे करू शकता. कमी फी आणि सर्व ॲडमिशन प्रोसेस डिजिटाईज आहे. घरूनच फॉर्म भरता येतो, घरूनच फी भरता येते. फक्त ॲडमिशनला तेवढं यावं लागतं. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू. थोडक्यात आणि सविस्तरपणे फॉरेन्सिक सायन्स या क्षेत्राचा इतिहास, त्याचं काम कशा पद्धतीनं चालते आणि या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या सब फॅकल्टीज शाखा ज्या आहेत त्या शाखांविषयी माहिती सांगितली. त्याचबरोबर याचा अभ्यासक्रम कशा पद्धतीने चालतो याविषयी सुद्धा आपण आमच्या विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. त्याचबरोबर या फॉरेन्सिक क्षेत्रामध्ये करिअरच्या कोणकोणत्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत, त्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात, त्यासाठीचं वेतन किती आहे, या सर्वच बाबी अतिशय सखोलपणे आपण आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगितल्या. सर्वच टीमच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो. धन्यवाद सर. या मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स जे आहेत हे आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लावलेले आहेत. सर्वच उपस्थित शिक्षक, पालक